जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचे स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील डिकसळ शिवारात एक दुर्दैवी घटना घडली आहे। शेळ्या चारण्यासाठी शेतात गेलेल्या गुराख्याचा शेततळ्यात पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झालाय। रविवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास ही घटना घडली। गणेश माधव येवले असे मृत व्यक्तीचे नाव आहे। शेळ्या चारताना शेततळ्याजवळ पाय घसरल्याने ते थेट पाण्यात पडले आणि बुडल्याची माहिती समोर येत आहे। या घटनेची नोंद पारनेर पोलीस ठाण्यात अकस्मात म्हणून करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक GS पंधरकर यांनी याबाबत माहिती दिली आहे। संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी येथे काही दिवसांपूर्वी अंमली पदार्थ सापडल्याच्या प्रकरणाला आता नवं वळण मिळालंय। या प्रकरणात आमदार अमोल खताळ यांच्या समर्थकांकडून एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता। या व्हिडिओत दाखवलेला आरोपी हा माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि खासदार निलेश लंके यांच्यासोबत फिरत असल्याचा दावा करण्यात आला होता। मात्र आज या व्हिडिओत दिसणाऱ्या तरुणांनी पत्रकार परिषद घेऊन या दाव्याची पोलखोल केली आहे। खताळ समर्थकांनी पसरवलेला व्हिडिओ खोटा असून तो दिशाभूल करणारा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। या पत्रकार परिषदेमुळे संपूर्ण प्रकरणात मोठं राजकीय आणि सामाजिक गदारोळ निर्माण झाला असून व्हायरल माहितीची सत्यता तपासणीची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुणावडी शिवारात शेजारी राहणाऱ्या व्यक्तीकडून एका महिलेला, तिच्या पतीला आणि मुलीला प्लास्टिक पाईप व कुट्टी मशीनच्या बेल्टनी मारहाण केल्याची आणि धमकी दिल्याचा प्रकार उघड झाला। या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पारनेर तालुक्यातील अनेक गावातून शाळा व महाविद्यालय शिक्षणासाठी पारनेरमध्ये येणाऱ्या मुलींना रोड रोमिओचा मोठा त्रास सहन करावा लागतो। या रिकाम टेकड्या रोड रोमिओचा बंदोबस्त करण्यासाठी पारनेर पोलिसांनी कंबर कसली असून ते ऑपरेशन मोडवर आल्यात। पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चांगदेव हंडाळ यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल VK टकले व पोलीस कॉन्स्टेबल SG शिंदे व वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई सुरुवात केली आहे। पारनेर पोलीस ठाण्याच्या वतीने दररोज शाळा महाविद्यालये भरण्याच्या व सुटल्यानंतर नित्य नियमाने ही मोहीम राबवण्यात येणार असल्याचं हंडाळ यांनी सांगितलं। पाथर्डी तालुक्यातील वाळूज येथील ट्रक चालकाने केवळ 16,000 रुपयांच्या तगाद्यामुळे मानसिक त्रास सहन न झाल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणात पाथर्डी पोलीस ठाण्यात अकोले येथील दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रामा दशरथ फुंदे असे मृत चालकाचं नाव आहे। ते शेतीसह ट्रक चालक म्हणून काम करीत होते। त्यांचा मुलगा सोमनाथ रामा फुंदे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। जमिनीच्या बांधावरून झालेल्या वादातून नारायणडो येथे 2 कुटुंबांमध्ये तुंबळ हाणामारी झाली। या प्रकरणी नगर तालुका पोलीस स्टेशन मध्ये 4 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। या मारहाणीत लोखंडी खोरे, कोयता आणि दगडाचा वापर करत झालेल्या या हल्ल्यात फिर्यादी आणि त्यांच्या मुलाला मारहाण झाली असून त्यांची पत्नी भांडण सोडवण्यासाठी गेली असता त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली। शासनाने बंदी घातली असतानाही राऊरी शहरात चायना मांजाची विक्री सर्रास सुरू असल्याचं चित्र दिसत आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी चायना मांजाचा वापर करू नये असं स्पष्ट आवाहन केलं असताना सुद्धा बहुतांश दुकानांसह घरांघरातून घातक चायना मांजाची
खुलेआम विक्री सुरू आहे. परंतु या गंभीर प्रकाराकडे पोलिसांचं दुर्लक्ष होत आहे. यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. विक्रीस बंदी असलेला सुमारे 20,000 रुपये किमतीचा नायलॉन मांजा पोलिसांनी जप्त केलाय. श्रीरामपूर शहर पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी एका आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नायलॉन मांजामुळे होणाऱ्या जीवितहानीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं. शाहरुख नूर मोहम्मद पठाण असे कारवाई करण्यात आलेल्या इसामाचं नाव आहे. मुंबई असो किंवा दिल्ली, मी अनेक आंदोलने केली. त्यामुळे प्रशासनाला जर थोडीही काळजी नसेल तर त्यांना जाऊन सांगा, माझा जन्मच आंदोलनातून झालाय. बिबट्या गरीब श्रीमंत पाहून हल्ला करत नाही, तो कोणावरही हल्ला करू शकतो. आज परिस्थिती इतकी गंभीर आहे की प्रशासनाने जर तातडीने दखल घेतली नाही तर येथून एकही नागरिक हलणार नाही. अशा शब्दात आमदार सत्यजित तांबे यांनी बिबट्याच्या प्रश्नावर प्रशासनाला थेट इशारा दिला. बिबट्याच्या वाढत्या दहशती विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात तांबे आक्रमक झाले होते. जिल्ह्याची खबर बातमध्ये इथेच सांगतोय. तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.